कला दर्पण न्यूज. रयत शिक्षण संस्थेच्या शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल आणि परिसांना इंग्रोळी ज्युनियर कॉलेज हुपरी येथे ज्येष्ठ समाजवादी नेते, शिक्षण तज्ज्ञ आणि शेतकरी चळवळीचे प्रणेते प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम मगदूम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SS पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनोगताने, तर कुमारी कार्तिक वंजारे, असद सणदी आणि कुमारी सानिका खरात यांनी प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचा, सामाजिक बांधिलकीचा आणि शैक्षणिक योगदानाचा आढावा घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रमुख पाहुणे राजाराम मगदूम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या सहवासात काम करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. विविध जन आंदोलनांमध्ये त्यांनी दिलेल्या नेतृत्वाची माहिती देत अन्यायाविरुद्ध लढणारे, समाज प्रबोधन करणारे आणि ज्ञानाचा अखंड झरा असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांचं वर्णन केलं. प्राध्यापक डॉक्टर ND पाटील हे चालते बोलते विद्यापीठ होते, असं गौरवोद्गार त्यांनी काढले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर SS पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची माहिती दिली. तसेच हुपरी शिक्षण संकुलाच्या विकासात त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा झालेला प्रभाव विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. विद्यार्थ्यांनी प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करावे, असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री अशोक चव्हाण यांनी केला. सूत्रसंचालन सौ DR मगदूम यांनी प्रभावीपणे केला, तर सौ SS अवघडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ज्युनियर विभाग प्रमुख श्री BT पाटील, ज्युनियर व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांच्या विचारांचा जागर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ND पाटील यांची जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलो आहोत. आज मी डॉक्टर ND पाटील यांच्याशी काही 4 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर ND पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला. डॉक्टर ND पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ शेतकरी नेते होते व समाजसेवक आणि शिक्षण तज्ञ देखील होते. त्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि अनेक सामान्य लोकांसाठी संघर्ष केला. अशा या महान समाजसेवकांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.